तर मित्रांनो, भरपूर दिवस झाले दुबईवरून मी जसा आलो आहे तसा एकसुद्धा ब्लॉग टाकलेला नाही आहे सिटीमधला. सो आता आम्ही एक लोकेशन पाहिलं होतं आम्ही, जे की न्यूजपेपरमध्ये दाखवलं होतं. सो तो आम्ही न्यूजपेपरसुद्धा सोबत घेतला आहे आणि ते लोकेशन कुठे आहे ते शोधण्यासाठी आम्ही जात आहोत आता फुलंब्रीला. फुलंब्रीमध्ये ते लोकेट करतं. सो छानसा असा परिसर तिथे आहे असं न्यूजपेपरवाल्याने तिथं सांगितलं आहे. सो आम्ही तिथे आता जात आहोत आणि हा वरतून तुम्ही जो बघता आहे तो समृद्धी महामार्ग आहे. सो आता आम्ही चौका या रूटने जात आहोत तिकडे. सो फुलंब्रीला जाण्यासाठी चौक्या साईडनं जावं लागतं. सो बघूयात की जे लोकेशन त्यांनी मेन्शन केलं आहे ते वर्थ इट आहे का नाही त्याला व्हिजिट करणं. सो रस्त्यामध्ये तुम्हाला चौका लागेल आणि तिथे अशी गोल्डन अशी गौतम बुद्धाची मूर्ती तुम्हाला रस्त्यालगतच दिसेल. सो इथून आम्ही फुलंब्रीमध्ये एंट्री केली आणि फुलंब्रीमधून आम्हाला लोकेशन दाखवत होतं काही 7-8 किलोमीटरवर. सो फुलंब्रीपासून तुम्हाला थेट सरळ जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली मॅप लावायचा किंवा तुम्ही स्थानिकांनासुद्धा विचारू शकता जे लोकेशन आहे. तिथे जाण्याचा रस्ता खूपच निमुळत होता आणि ॲट अ टाईम एकच वाहन तिथून जात होतं. सो आम्हाला भीती होती की समोरूनसुद्धा एखादं 4 व्हीलर आलं तर आम्ही कसं क्रॉस करू. पण होपफुली रस्त्यामध्ये काही अडचणी आल्या नाहीत आणि रस्ता खूपच सुंदर होता. आजूबाजूनं शेती होती आणि सर्वत्र हिरवळ अशी होती. आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलो जे लोकेशन होतं आणि लवकरच तुम्हाला त्या लोकेशनचं नावसुद्धा कळेल. सो गायज, आम्ही आता आलो आहोत इथे सावळेश्वर मंदिरामध्ये. पण इथं जसं पेपरमध्ये दिलं होतं, पेपर पाहून आलो होतो आम्ही ॲक्च्युली, तर इथे तळं वगैरे आहे असं सांगितलं होतं. पण इथं तळं तर नाहीच आहे आणि एक झरा आहे असं बोललं आहे ते. सो मी तुम्हाला तो झरा दाखवतो. बघा तुम्हाला झरा वाटतो आहे का तो? पाण्याचा आवाज येईल तुम्हाला. पाणी वाहतंय खाली. बॅक साईडला बघा इथे काहीच पाणी तर आहे म्हणता येईल त्याला. झरा जसा बोलतात एकदम कमी फ्लो आहे त्याला. आता ड्रोन उडून बघतो मी, लोकेशन बघतो, इथे रिव्हील करतो लोकेशन इथे आसपास तळं आहे का, कारण की पेपरमध्ये दिलं होतं की इथे तळं वगैरे आहे म्हणून. सो आता ड्रोन फ्लाय करू आणि काही सिनेमॅटिक शूट पण घेतो आणि ड्रोनने जे लोकेशन आहे ते पण रिव्हील करू. सो हेच ते साबळेश्वर महादेव देवालय. सो जे हे मंदिर आहे संत साबळेश्वर मंदिर, ते पूर्णपणे झाडांच्या आत आहे. म्हणजे चोही बाजूने झाडं आहेत आणि झाडाच्यामध्ये हे मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. आणि जे झरे तुम्ही बघत होतात ते या विहिरीतून येते, जे की 12ही महिने पाणी असतं या विहिरीला. सो तो झरा तिथूनच निर्माण झाला आहे आणि पाणी एकदम नितळ आणि शुद्ध असं आहे. तुम्ही बघू शकता इथे. हे भारी.
मार्शल ना तेवढी दोरी पण आहे. हे विहिरीसारखंच की विहीरच वाटतं. तर मित्रांनो हाच तो झरा आहे तुम्ही बघू शकता जो की 12 महिने चालू असतो. पाणी शेंत आहे. हां झालं. तर हाच तो झरा आहे जिथून 12 महिने पाणी येत असते आणि इथून असे त्या साईडला निघते आणि समोर एक हे आहे काय होतं त्याला झरा टाईप आहे तर तिथून तो जातो आहे. सो लोकेशनमध्ये तर तुम्ही बघितलं की जे मंदिर होतं त्याच्या आसपास तळं काही दिसलं नाही पण मंदिरापासून थोडंच दूर आम्हाला हे तळं भेटलं. सो आम्ही त्या तळ्याच्या तिथे गेलो. सुंदर असं झाड तिथे उगवलं होतं सेंटर ऑफ द तळं. सो तुम्ही बघू शकता खूपच छान असा सिनारी होता तिथला. सो तिथलं ड्रोन शूट आहे हे. आणि रिटर्न येताना सुद्धा आम्हाला रस्त्यामध्ये एक तळं लागलं जे की खूप मोठं होतं. सो आम्ही तिथेसुद्धा थोडासा स्टे केला. सो गाडी आम्ही तिथेच पार्क केली रस्त्याच्या साईडला. मंदिराच्या साईडला असा प्रसाद होता. सो तो प्रसादसुद्धा आम्ही घेतला. वडी होती साखरेची वडी. त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही थोडीशी पेटपूजा केली कारण की सकाळपासून आम्ही भटकतच होतो आणि काहीसुद्धा खाल्लेलं नव्हतं. आणि त्यानंतर दादांना थोडासा मॅजिक मसाला टाकला त्यात. सो अशा सिनेमॅटिक ड्रोन शूट व्हिडिओज व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.